गणपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. नमस्कार, हे आहे शिवाजी पार्क शिवतीर्थ. पुढे बालमोहन विद्यामंदिर व ज्येष्ठ नागरिक उद्यानासमोरील फुटपाथावर इतिहास लेखक आप्पा परब वय 86 स्वतः महाराष्ट्रातील 500 गडकिल्ल्यांची पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांवर जवळपास 40 पुस्तकांचे लेखन केले आहे. काही माणसं आयुष्यभर गाजत नाहीत, ती परिस्थितीमुळे. साधी माणसं पैशाकडे प्रसिद्धीकडे वळत नाहीत, म्हणूनच की काय ती बराच काळ दुर्लक्षित होतात. अशीच विदारक कहाणी आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आपली उपजीविका सांभाळणाऱ्या इतिहास लेखक आप्पा परब यांची. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. पुस्तकं वाचली पाहिजेत, पण काही माणसं अशी असतात ती स्वतःच पुस्तकं असतात. होय, मी अशासाठी म्हणतोय की मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्या मंदिर आणि आजी आजोबा उद्यानासमोर इतिहास लेखक बाळकृष्ण आप्पा परब हे वयवर्ष 86, ज्यांचा जन्म 1940 रोजी झालेला आहे आणि ते स्वतः 500 किल्ले महाराष्ट्रातले गड किल्ल्यांची भ्रमंती केलेली आहेत आणि एकंदरीत 500 किल्ल्यांची पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करून अत्यंत सोप्या पद्धतीनं शिवाजी महाराजांवर तब्बल 40 पुस्तकांचं स्वतः त्यांनी लेखन केलेलं आहे. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झालेली असताना आप्पा परबांसारखे इतिहास लेखक मात्र परिस्थितीवर मात करून हाल अपेष्टा सोसून छत्रपतींची महाराजांची पुस्तकं आज फुटपाथवर विक्री करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांची ही विदारक कहाणी तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि मराठी माणसांकडे यावी म्हणून हा एक मुलाखतीचा प्रपंच. नमस्कार, मी योगेश कोळी. हे आप्पा परब आहेत, ज्यांनी इतिहास लेखक आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर तब्बल 40 पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आप्पा नमस्कार. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून गड किल्ले पाहतात? वयाच्या 10व्या वर्षीपासून मराठी 4थी मध्ये असताना पहिला सिंहगड पाहिला आणि त्यावेळेपासून माझ्या लक्षात आलं का नुसता इतिहास अभ्यासून उपयोग नाही, त्याच्याबरोबर भूगोल आणि विज्ञान याचाही त्या किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि 10व्या वर्षीपासून मराठी 4थीत गड किल्ले पाहायला सुरुवात केली. एकंदरीत किती किल्ले पाहिलेत? आतापर्यंत सुमारे 500 किल्ले पाहिलेत, पण नुसते जाऊन आलो नाही, पाहून आलो नाही, अभ्यासून आलो. तिथल्या गुहा पाहिल्यात, तिथली दैवत पाहिलीत, तिथे घडलेल्या घटना बघितल्यात, तिथलं वास्तुशास्त्र बघितलंय, तिथं जलशास्त्र बघितलंय. अशा प्रकारे सुमारे 1000 किल्ल्यांचं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आहे आणि 500 किल्ले जे आहेत ते प्रत्यक्ष घटनांशी संबंधित आहेत याचा महाराष्ट्राच्या. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास हा कोणीतरी केला पाहिजे, नाहीतर सर्व भक्ती काळ आणि भूभक्ती मानव त्यांचे अवशेष नाहीसे करेल. सगळेच किल्ले काही प्रचंड स्वरूपात नसतात, काही चौक्या असतात, काही घाटांच्या संरक्षणासाठी असतात, काही बंदरांच्या संरक्षणासाठी. असे किल्ल्यांचे निनाळे प्रकार आहेत. ते प्रकार लक्षात घेऊन मी सुमारे 500 किल्ले जे महत्वाचे होते त्यांना महत्व दिलं आणि त्याचं लिखाण केलं. बाकीचे घाट वगैरे हे सगळंच काही मला पाहता नाही, घाट बंदरं वगैरे काही मला पाहता आली नाही आणि त्याचा अभ्यास कुणीतरी करावा म्हणून हे पुस्तक लेखन केलं आणि जनसामान्यांच्या ते हातात जावं म्हणून त्याची अल्प स्वल्प किंमत ठेवली की जी बाजारात सहसा त्याची विक्री होत नाही. तर म्हणून इथे शिवाजी उद्यानच्या तिथे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास बसतो. माझी मुलं जी आहेत ती माझ्या जेवणा खाण्याची, कपड्या लत्यांची, बाकी शरीराची वगैरे सगळी काळजी घेत आहेत.
मला पैसे नको आहे, आम्हाच नको मान मरा तब काही, कीर्तीची आम्हा ताडमुळीही नाही. सर्वस्व अर्पिले गडदुर्गांचे पायी, गडदुर्ग रक्षिणे हेच आमुचे शील, असो आम्ही रायगडाचे पत्थर पायातील. असं एक चंद्र समोहंती असं कोणीतरी व्हावं म्हणून ही पुस्तकं घेऊन इथे बसतो आणि त्याने अशा प्रकारचा सर्व गोष्टींनी गड किल्ल्यांचा अभ्यास करावा, त्यांना मार्गदर्शन या म्हणून शालेय जीवनाचा इतिहास हा अभ्यासासाठी असतो, बाह्य जीवनात आहे ते मनोरंजन असतं. पण प्रत्यक्षात दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये जे घाट आहेत, जे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना जवळजवळ 96 कुळावली आहेत मराठ्यांची. आता त्या राजघराण्याचा त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे त्याचं सूक्ष्म संशोधन झालं पाहिजे, कारण त्या महाराष्ट्राचा इतिहास हा अशा प्रकारे अजूनही अज्ञात आहे. सध्या गड किल्ल्यांचं संवर्धन कुठेतरी शासन कमी पडते गड किल्ल्यांचं संवर्धन करायला, तर काय तुम्ही सांगाल? साहजिकच आहे, कारण गड किल्ले हे पिकनिक स्पॉट होऊ शकणार नाही. ते ज्याच्या अंतःकरणामध्ये देश धर्म आणि संस्कृती आहे तोच त्या गडावर जाईल. त्यामुळे कोणी त्याचं संवर्धन करावं हे मला काही समजत नाही. वयाच्या 10व्या वर्षी कोणता किल्ला तुम्ही पाहिलात? वयाच्या 10व्या वर्षी पहिला सिंहगड बघितला आणि त्याचा अभ्यास करताना आला. कौंडिन्य ऋषीचं नाव असलेला तो जुना किल्ला आहे, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वीपासूनचा तो डोंगर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोळी महादेव कोळी त्यांचं मुकणे त्यांचं राज्य होतं. अशा प्रकारचा इतिहास मिळत गेला. खर तर महाराजांच्या पुस्तकांची किंमत ते मागू शकत नाहीत, पण महाराजांचा इतिहास सहज आणि सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहासप्रेमींना कळावा म्हणून त्यांची एक धडपड आहे. आणि सध्या त्यांची परिस्थिती जरी ओढावलेली असली तरी ते पुस्तक विक्री केवळ पैशासाठी करत नसून तर महाराजांच्या प्रती असलेलं त्यांचं दैवत आहे आणि त्या प्रती ते करत आहेत. परंतु आप्पा परबांसारखे इतिहासप्रेमी जेव्हा अशी दुर्लक्षित माणसं, साधी माणसं पैशाकडे न पाहता केवळ एक धडपड म्हणून नाही तर काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित झालेली असतात. इतिहासप्रेमींना माझी एक विनंती असेल की आप्पा परबांची पुस्तकं आपण फार अल्प दरात आहेत ती घेऊन शिवाजी महाराजांचा सोप्या पद्धतीचा इतिहास आपण ध्येय समजून घ्यावं. त्याचप्रमाणे माझी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे असतील, काही मिनिटांच्या अंतरावर असलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब असतील, स्थानिक आमदार महेश सावंत सारखे राजकारणी लोक असतील, त्यांनी आप्पा परबांच्या ह्या पुस्तकांची विक्री करून त्यांना एक छोटीशी मदत का होईना या पुस्तकाच्या रूपानं होईल. आणि खऱ्या अर्थानं ही पुस्तकं आपण जर सगळ्या इतिहासप्रेमी पोचवली तर त्यांच्या लिखाणाचं खऱ्या अर्थानं चीज होईल आणि महाराष्ट्र शासनाने देखील अशा इतिहासप्रेमी लेखकांचा सन्मान करावा अशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो. आप्पा परबांचा इतिहास लेखन आणि जीवन प्रवास हा माहीत नसलेला त्यांचं अष्टपैलू लिखाण हे महाराष्ट्रापर्यंत यावं, इतिहासप्रेमीपर्यंत यावं म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक पाऊल त्या आप्पांसाठी एक आव्हान करतोय. आप्पा, शेवटी काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्रामध्ये जे सुशिक्षित सुसंस्कृत लोक आहेत त्यांनी एक तरी चंद्रसूर्य बनावं आणि महाराष्ट्रावर, ज्याच्या इतिहासावर, ज्याच्या संस्कृतीवर, ज्याच्या धर्मावर आपल्या ज्ञानाचा उजेड पाडावा याच्यासाठी माझी धडपड आहे. मग इथल्या गुहांचा अभ्यास असेल, लेण्यांचा अभ्यास असेल, घाटांचा अभ्यास असेल, नद्यांचा अभ्यास असेल, वास्तूंचा अभ्यास असेल, इथल्या दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास असेल, प्राण्याचा, असं कोणता तरी एक विषय घेऊन महाराष्ट्राची जेवढी संस्कृती आपल्याला जास्तीत जास्त लिखित स्वरूपात आणता येईल अशी करावी असंच माझं म्हणणं आहे. आप्पा, खूप बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधून आणि महाराष्ट्राला तुमच्यापर्यंत
आवाज नेताना एक आनंद होतोय. असाच आपण इथे थांबूया. एक पाऊल तुमच्यासाठी. जय महाराष्ट्र. तुझ्या भावार कणा मराठीचा तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबा.